मध्ये ते घेते, सुपर नाईट विजन आहे, त्याच्या व्यतिरिक्त जीपीएस पण आहे याच्यात बिल. तर हा रिअर डॅश कॅम आहे. तर आपल्याकडे आजच प्रोडक्ट रिसीव्ह झालाय डॅश कॅम 4K. तर आपण अनबॉक्सिंग करूया आणि पॅकेज मध्ये काय काय आहे आपण एकदा चेक करूयात. तर अनबॉक्सिंग बघूयात आपण काय काय आपल्याला रिसीव्ह झालाय. तशी फास्ट डिलिव्हरी आहे. ऑर्डर केलं होतं तर विदिन अ वीक 4 दिवसामध्ये डिलिव्हर झालंय आपल्याला. तर सेफ्टी पर्पज साठी आपण एक्सेल 6 साठी ऑर्डर केलाय. आता फक्त आपण अनबॉक्सिंग बघूया आणि हाच व्हिडिओ पुढे कंटिन्यू होईल तुम्हाला पूर्ण त्याचं इन्स्टॉलेशन मध्ये. तर हा आपला डॅश कॅम बिल वगैरे आहे. टॅक्स इनवॉइस क्युबोकडून आलेलं. क्युबोचा डॅश कॅम आहे, हिरो ग्रुपचा आहे. 4K प्लस रिअर कॅमेराचा सेट आहे हा. तर पॅकेजिंग बघू शकता, ओपन नाही आहे कुठूनही. याच्यामध्ये तुम्हाला 4K रेझोल्युशन भेटतं, सुपर वाईड कॅमेरा भेटतो, बिल्ड इन क्लास सोनीची लेन्स एक येते, सुपर नाईट विजन आहे, त्याच्या व्यतिरिक्त जीपीएस पण आहे याच्यात बिल्ड इन आणि वायफाय पण आहे. एडासचे काहीशे फीचर्स पण आपल्याला भेटतात. त्याच्यानंतर एलसीडी डिस्प्ले आणि 1 TB पर्यंत याच्यामध्ये कार्ड सपोर्ट करतं. तर कार्ड मी अजूनपर्यंत ऑर्डर नाही केलंय. ऑर्डर केल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो. आता आपण डायरेक्ट अनबॉक्सिंगच बघूया याची. तर बॉक्स कॉन्टेंट आपल्याला असे काहीसे भेटतात. तर हा रिअर डॅश कॅम आहे, हा HD आहे आणि हा पूर्ण रोटेट होतो 360. इथून हा स्टिक होणार आहे आणि याची वायरिंग इथून जाणार पुढच्या कॅमेरामध्ये. तर वायरिंग आणि इन्स्टॉलेशन आपण थोड्या वेळाने बघूया. वायरिंग आणि इन्स्टॉलेशन आपण पुढे बघूयात. आणि अजून याच्या बरोबर आपल्याला हा मेन कॅमेरा हा पूर्ण 4K आहे आणि LED आहे पुरे बघू शकता. आता मी फक्त एकदा जस्ट पॉवर ऑन करून बघीन, चेक करीन. ऍप इन्स्टॉल केलाय मी ऑलरेडी, साइन अप वगैरे करीन. बाकीचे हे 2 बॉक्स अजून आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला हा एक अडॉप्टर, ह्याच्यामध्ये डायरेक्ट आपण जे सिगरेट लायटर एक्सेल 6 मध्ये आहे तिथे लागणार आहे. ह्याच्यामधून पूर्ण कनेक्शन भेटणार पॉवर. हा सक्शन माउंट आहे. आणि हे आहेत त्याचे मेन वायर्स. तर ही जी पूर्ण मोठी वायर दिसते ही पुढून कॅमेरामध्ये लागणार, ती बॅक पर्यंत जाणार आहे आणि ही पुढच्या कॅमेऱ्यासाठी. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला भेटतं हे एक आतमध्ये टाकायला, जसं की वायर वगैरे आतमध्ये टाकायची असेल तर. तर बॉक्स कॉन्टेंट एवढेच आहेत. आपण एकदा आता थोड्या वेळाने ऑन करून बघूयात कॅमेरा. 2000 years later. कार स्टायलिंग मध्ये आपण आलो आहोत आणि गाडी इथे पूर्ण डॅश कॅम आपण इन्स्टॉल करतो तर पूर्ण ओपन वगैरे व्हायला सुरुवात झाली आहे. इन्स्टॉलेशन बघूयात आणि पूर्ण वायरिंग वगैरे पूर्ण हिडन होणार आहे. एक कॅमेरा इथे पाठी लागेल आणि एक कॅमेरा आपला पुढे. पूर्ण सिस्टीम आपण HRD उघडलाय कारण का रिव्हर्स पार्किंग कॅमेरा पण आपण इन्स्टॉल करतोय. बाकीची फिटिंग तर इथून वायरिंग बघू शकता पूर्ण पाठपर्यंत क्लिअर झाली आहे. पाठी रिव्हर्स पार्किंग कॅमेरासाठी आणि बसतोय. तर फायनली आपला डॅश कॅम इथे लागलाय. फ्रंट साईड आणि बॅक साईड पण बघू शकता. आणि हा रिव्हर्स पार्किंग कॅमेरा पण बाहेरून आपण इन्स्टॉल केलाय. तर ही काहीशी अशी क्लिअरिटी आहे त्याची. थोडंसं हे एरर आहे सिस्टीमचं, ठीक आहे, एवढं तर चालायचं आता. बाकी क्लिअरिटी वगैरे बघू शकता. सेन्सर तर चालूच आहेत, सेन्सर ऑलरेडी आपले आहेत. तर ठीक आहे. वायर वगैरे बघू शकता इथून नीट अँड क्लीन पद्धतीने गेली आहे. वायरिंग वगैरे कुठेच बाहेर नाही. आणि हे आता आपण पावसासाठी रेनिंग सीझनसाठी आपण हे लावतोय
तर ते कट वगैरे होऊन प्रॉपर स्टिक होईल. व्हाईट लाईट केल्यात आपण इथे पण, आणि ही बॅक साईडची पण व्हाईट लाईट केली आहे. तर हे पूर्ण बंद. बघू शकता आपण इथे होल करून इथून पूर्ण घेतली आहे. बाकी एकदम काहीच कुठूनच वायर विजिबल नाहीये. हा काहीसा असा माउंट झालाय आणि रिव्हर्स पार्किंग हा इकडे माउंट झालाय. बाकी पूर्ण हे आतून पॅनल खोलून वगैरे पूर्ण प्रॉपर, कुठेच वायरिंग वगैरे कुठेच काहीच नाहीये बाहेर आली आहे. बघू शकता पूर्ण एकदम प्रॉपर फिटिंग आहे. एक मिनिट. इथे पण बघू शकता वायर डायरेक्ट इथून खालून घेतले. तो पूर्ण हे ओपन केलं होतं. याची फिटिंग पूर्ण अशी आहे. ही एक आपण फिल्म लावली आहे. बाकी तो ठीक है. है 2 GB कहाँ पे आना है एग्जैक्टली? अपना बोरीवली गोकुल होटल है ना, हाँ, वहाँ पे ही आना है आपको. उसके पहले ही मेरा शॉप है. शॉप का नाम कार स्टाइलिंग. कार स्टाइलिंग. काही पण काम असेल गाडीच्या रिलेटेड जिगरबाईला कॉन्टॅक्ट करा. मी डिस्क्रिप्शन मध्ये यांचा तुम्हाला नंबर वगैरे देतोय. ठीक आहे. थँक्यू जिगरबाई. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर फायनली आपण घरी वगैरे आलो आहोत. आता गाडी आपण बघू शकता गाडी चालली आहे 422 किलोमीटर. तर घरी आलो आहोत. फायनली डॅशकॅम वगैरे लागले आहेत. रिव्हर्स पार्किंग कॅमेरा पण लागलाय. तर सर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि याचे फुटेज जे आहेत फ्रंट कॅमेराचे आणि बॅक कॅमेराचे हे मी आता अटॅच करतोय व्हिडिओच्या एंडिंगला. तर जाऊन तुम्ही क्लिअरिटी नक्की चेक करा. आणि मी बोलीन 15-16 लाखाची गाडी घेताय तर किती याला इन्स्टॉलेशनला ऑनलाईन मला प्राइस पडली आहे 13,500 डॅशकॅमची. इन्स्टॉलेशनसाठी 750 रुपये घेतलेत. पण इन्स्टॉलेशन एवढं परफेक्ट झालंय की कुठेही वायरिंग वगैरे मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. तर 14-15 हजार ते आपण इन्व्हेस्ट करूच शकतो आपल्या सेफ्टीसाठी. कोणी काही प्रूफ वगैरे मागितला, कुठे ऍक्सिडेंट झाला किंवा चलान वगैरे असेल, काही असेल. त्याच्यामध्ये अजून एक मोड आहे पार्किंग मोड. पार्किंग मोड मी आता ऍक्टिव्हेट नाही केलंय, मला त्याची गरज नाही कारण का पार्किंग माझी सेफ आहे. तर ठीक आहे, 15,000 ते इन्व्हेस्ट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू फॉर द मेकिंग ऑफ द पार्ट ऑफ द डे. आय यू सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर. बाय बाय. राम राम.